21 तारखेला भारतीय जनता पक्षाचं 5,000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन पुणे येथे आहे। माननीय अमितभाई शहा, नितीन गडकरीजी, राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी, देवेंद्रजी आणि या अधिवेशनात असणार आहोत। या अधिवेशनामध्ये संवाद यात्रा याची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहोत। राज्यातले 19 नेते, केंद्र आणि राज्यातले 2 किंवा 3 लोकसभेत संवाद यात्रा काढणार आहेत। 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभेमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे। प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, पंचायत समिती गटामध्ये, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये यात्रा फिरणार आहे। मोदींचं तिसरं सरकार आणि महाराष्ट्रातल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने जे बजेट दिलं आहे, लाडली बहिणा असेल, शेतकऱ्यांना वीज बिल माफ असेल, 3 सिलेंडर माफ असेल, मध्यमवर्गीय, मागासवर्गीय, गरीब माणसांना, या सर्व बजेटच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाचा जे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाला आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। शेवटी आमच्या संघटनेचं काम आहे की सरकारने घेतलेलं जे निर्णय आहेत, जनसामान्याकरता, शेतकरी शेतमजुराकरता, युवकांकरता, महिला बहिणीकरता जे निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून समाजाला घेतलेल्या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे। समाजामधला कुठलाही घटक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून वंचित राहू नये, याकरता ही संवाद यात्रा आहे। आणि संवाद यात्रेचा समारोप हा त्या विधानसभेत होणार आहे, त्या विधानसभेची यात्रा असणार आहे। आणि मोठी यात्रा ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही योजना तयार करतो आहे, ती यात्रा वेगळी होईल। छगन भुजबळ यांनी कालच शरद पवारांवर गंभीर आरोप केला होता आणि आज ते सिल्वर वॉकवर शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहे। महायुतीचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप कसं बघते याच्याकडे? नाही, शरद पवारांशी छगन भुजबळ भेटतायत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या आणि जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत, ज्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील, सामाजिक चर्चा असतील, जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं, यामध्ये कधी ना कधी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते भेटत असतात। त्यामुळे मला वाटतं ही भेट जी आहे, ही भेट कुठल्या कारणाने होत आहे हे भुजबळ साहेब भेट झाल्यानंतर सांगतील। छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती। त्यांचे वक्तव्य, त्यांची ओबीसी आंदोलनासंदर्भात, ओबीसी आरक्षणासंदर्भात टोकाची भूमिका, एकूणच काय वाटतं? एकूणच वेगळा निर्णय घेईल भुजबळ की महायुती सोबत असणार, काय वाटतं? मला भुजबळ साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। छगन भुजबळ असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे, त्या महायुतीला कुठलंही त्या ठिकाणी कमी जास्त होईल। महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल, याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील। आता जो विधान परिषदेचा निकाल लागला त्यानंतर महायुतीचं मनोबल जे आहे, ते नेत्यांचं मनोबल उंचावलेलं आहे असं म्हणता येणार। त्यांची 9 जागा निवडून आलेल्या आहे, कमी आमदार असताना, मतदार असताना। नाही, महायुती एकसंघ राहिली। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचे 11 पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढल्यामुळं हा मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे। पुढच्याही काळामध्ये
महायुतीचं सरकार एकसंघप्रमाणे एकसंघ पद्धतीने राहून येईल आणि महायुती ही पुन्हा सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने येईल. आता किती सीट येतील काय येतील तर हे भविष्यकर्ते सांगतात आहे. काही सर्वे येत आहे, काही कुणी सांगतात आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे काही काम एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे, अजितदादाच्या सरकारने केलं आहे, हे जे काम समाजाकरता झालं आहे, शेतकरी शेतमजुराकरता ज्या योजना राज्य सरकारने केलेल्या आहे, यातनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. महाराष्ट्राची जनता ही मोदीजी आणि एकनाथजी हे डबल इंजिनचे सरकार आहे. कारण जनतेला हे माहिती आहे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं. चुकीनं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातल्या योजना ते बंद करतील, केंद्रातल्या मोदींच्या योजना बंद करतील. जसं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या साऱ्या योजना उद्धवजींनी बंद केल्या होत्या. आता समजा जर चुकीचं मतदान गेलं महाविकास आघाडीला तर लाडली योजना बंद करतील, लाडली बहीण योजना बंद करतील, त्यानंतर सिलेंडरची योजना बंद करतील, गरीब माणसाचं अन्न बंद करतील. त्यामुळं मला असं वाटतं की महायुती आणि केंद्रातलं सरकार हे डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे आहे. 14 कोटीचा हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुती आणि NDAचं सरकार डबल इंजिन सरकारच जनतेचं भलं करू शकतं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे राज्याच्या भल्याकरता काम करणार आहे. सर्वपक्षीय बैठक झाली आरक्षणाबाबत. त्या बैठकीत विरोधक गेले नव्हते. त्यावरून महायुतीच्या नेत्यांनी टीका सुद्धा केली. काल भुजबळ असे म्हणले की बारामतीतून विरोधकांना फोन आला म्हणून विरोधक गेले नाही. थेट शरद पवारांकडे इशारा होता त्यांचा. मला छगन भुजबळजी काय त्याच्या मनात होतं मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला न जाऊन ज्या ठिकाणी मराठा आणि OBC आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा आहे, शेवटी OBCतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे. मला वाटतं शरद पवार साहेबांची भूमिका परवा त्यांनी सांगितली. आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे. सरकार यावर काम करत आहे, एकनाथ शिंदे काम करतात आहे, आमचं सरकार काम करत आहे. पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होतं की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं, एकमत करण्याची आवश्यकता पडतं, त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे. ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही. एकीकडे राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, निवडणुकीच्या काळात जातपात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पळून जायचं. हे जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे, मराठा समाजाला दिसलेलं आहे, OBCला दिसलेलं आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. खरं तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी सरकारने कंत्राटी भरती रद्द केली होती, मात्र पुन्हा आता कंत्राटी भरती सुरू करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्या संबंधात जाहिराती काढलेले आदेश दिलेले आहेत. नाही, ज्या ठिकाणी तातडीने भरती करायची असतं 80% भरती करता येते एकूण आकृतीबंधाच्या. मला वाटतं सरकारने चांगला निर्णय घेतला. पुढच्या काळात ज्या जागा रिक्त आहे त्याही जागा भरण्याचा निर्णय सरकार घेईल. सकाळ माध्यम समूहाचा 19 तारखेला भाजपची काही संघटनात्मक बैठक होत आहे, काय त्या बैठकीसंदर्भातला तपशील? 19 तारखेला एक संघटनात्मक बैठक आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी घेत आहे. आम्ही 30 पदाधिकारी त्या बैठकीला आहोत. ती आमची कोर कमिटीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये राज्याच्या एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर विचार होणार आहे. मुंबईत ही बैठक आहे. सकाळ माध्यम समूहाचा सर्वे आलेला आहे. कुठेतरी भाजप हा मोठा पक्ष ठरू शकतो जर एकटा लढला तर, अशा पद्धतीने. नाही, आता आम्ही हे ठरवलेलं आहे की महायुती सोबत लढणार आहे. जर आम्ही लोकसभेमध्ये महायुतीसोबत गेलो तर विधानसभेत वेगळं जाण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि त्यामुळं आमचे केंद्रीय नेते निर्णय घेतील, राज्याचे नेते निर्णय घेतील तिघेही बसून. त्यामुळं यांनी वेगळं लढायचं की त्यांनी वेगळं लढायचं हा कपोलकल्पित काही लोक विचार करतायत. पण मला असं वाटतं की जसं लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढलो, आता विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून लढलो, तसंच मला वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन, आमच्या 11 पक्षांनी एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्ही जाऊ असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे.
आणि त्यामुळं मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. पण आता तर महायुती ही प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. बच्चू कडू कुठंतरी नाराज असल्याची चर्चा दिसत आहे. ते म्हणते महायुतीत मी कुठे आहे अशा पद्धतीचे त्यांनी काल शेतकरी आणि शेतमजूर फंड तिसऱ्या आघाडीत स्थापन जाण्याची करणार बच्चू कडू म्हटलं बच्चू कडूंनी यापूर्वीच महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी ऑलरेडी लोकसभेमध्ये वेगळं लढून महायुतीच्या बाजूने ते विरोधात गेलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता त्याबद्दल त्यांनीच निर्णय करायचा आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत हा देशभरात वेगवेगळ्या राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या ते 10 जागा इंडिया आघाडीने जिंकलेल्या आहे. विशेषतः बद्रीनाथची जागा इंडिया आघाडीकडे 10 जागाच होत्या. बद्रीनाथची काही आमचं कमी झालं नाही आहे. ज्या आता परवा निकाल आले त्यामध्ये एनडीएला जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भेटल्या. तेवढ्याच जागा एनडीएकडे होत्या. इंडिया आघाडीकडे तेवढ्या जागा होत्या. त्यामुळे जागेत काही कमी जास्त झालं नाही. वाढायला पाहिजे होत्या का वाढायला पाहिजे होत्या, पण त्यामध्ये जेवढ्या जागा आमच्या होत्या तेवढ्या भेटल्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला मनोरमा खेडकर यांनी 12 लाखाचा चेक दिला असं म्हटलं जात आहे. काल वडेट्टीवारांनी सुद्धा आरोप केला होता. कोण दिला चेक? मनोरमा खेडकर, पूजा खेडकर यांच्या माध्यमातून त्यांनी दिला. काल विजय वडेट्टीवारांनी सुद्धा आरोप केला होता. त्यावर काही बोलता येईल? नाही, मला याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. कोणी बोललं म्हणून त्यावर काही मी बोलणं योग्य नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.